पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाप्पा, ह्यांना बरं वाटावं, यांच्या मनातलं इतक्या वर्षाचं दुःख बाजूला सारावं म्हणून मी रमाताईंचं सत्य यांना सांगितलं रे। पण ते लग्नापासून मला दिसतायत हे मी मुद्दाम नाही लपवलं। काहीतरी गैरसमज झालाय बाप्पा, पण त्यातून हे सत्य यांना कळलंय। ते पचवण्याचं यांना बळ दे बाप्पा, आणि आमच्या नात्यात सगळं काही आलबेल राहील यासाठी मलाही बळ दे। आई, मला स्कूल बॅग भरायला मदत कर ना। ए आई, ही बुक संपली, ही नको घेऊ। आणि हाँ, मॅथ्सची नोटबुक कुठे? हाँ, ही बघ। ए बाबा, हेल्प कर ना थोडीशी। आई सगळं एकटीच करते। आई कवर पण घालते ना, कर ना थोडीशी हेल्प। हे बघ झालं, हा कवर लावून। ए वाव आई, बाबा बघ ना किती छान कवर घातलंय ना आईने। बाळा, पेन्सिलचं टोक नाही काढलंयस? काढशील ना? हाँ, हे बघ, हे राहिले ड्रॉइंग। चित्रकलेची वही कुठे तुझी? अरे मी तर आतमध्येच विसरली, थांब मी आणते। जा घेऊन। हे बघ, बाकी सगळं ठेवून झालंय। हा, चित्रकलेची वही ठेव फक्त, आलेच मी। चिंगीने जेव्हा तिच्या शाळेमध्ये मारामारी केली होती त्यावेळेला मी वारंवार तुला म्हणत होतो की हा प्रसंग आता मी कसा सावरायचा मला कळत नाहीये, आणि सतत मी रमाची आठवण काढत होतो। मी म्हणत होतो की आता जर का रमा असती तर तिने खूप छान रीत्या सगळं सांभाळलं असतं, तिने तिच्या पद्धतीने चिंगीला वळण लावलं असतं। मला हे झेपत नाहीये, मी बाप म्हणून कमी पडतोय। इतकं सगळं काय मी तुझ्यासमोर बोलत होतो आणि तुझ्या बाजूला रमा उभी होती। जरा तुला वाटलं नाही की मला सांगावं की रमा इथे आहे म्हणून? एकदाही तुला वाटलं नाही की ही गोष्ट मला सांगावी, रमाचं त्याबद्दल काय म्हणणं आहे, काय मत आहे, मला सांगावं? चिंगी रात्रीची रडत असताना तिच्यासाठी अंगाईका हे रमाने तुला सांगितलं होतं ना? म्हणजे रमा तुझ्या सोबत होती, चिंगी आई विना आईच्या आठवणीने रडत होती। आईचा सहवास तिला कधीच लाभणार नाही, पण किमान तिचं अस्तित्व तरी तिला लाभलं असतं, हा विचार तुझ्या मनात आला नाही? नाही वाटलं तुला की चिंगीला सांगावं? ठीक आहे, चिंगी लहान आहे, मला सांगावं असं जराही नाही वाटलं तुला? इतकी मोठी गोष्ट तू लपवून ठेवलीस। ते चिंगीच्या वाढदिवसाला पत्र लिहिलं होतंस रमाच्या नावाने। रमाताई मला सांगत होत्या त्याप्रमाणे त्यांचं बोलणं मी तुमच्यापर्यंत अजून अशा किती गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्यास तू आनंदी? माझ्या भावनाची खेळलीस तू। नाही, मला नाही बोलायचं काही। अहो नाही, माझं झालंय बोलणं। ए बाबा बघ ना कसलं भारी चित्र काढलंय ना मी। शी बाबा, तू तर बघत पण नाहीये। नाही आवडलं वाटतं तुला? पुढच्या वेळेस याच्यापेक्षा चांगलं करेल।
अरे दादा जेव ना. हो जेवतो. राघवा जेवण गार होतं बाळा. जेव पटापटा जेव. गणपतीचे मोदक हो. काय झालं याला? का चिडला दादा? आनंदी काय चाललंय तुमचं? 4 दिवस बरे असता, 4 दिवस बी नसतं तुमचं. काय काय चाललंय? होईल सगळं व्यवस्थित. अगं ही पण नाही जेवली. काय चाललंय दादा? का वागतो असा ग आई? बघताय ना रमाताई कसं वागताय ते. माझा राग जेवणावर काढलाय यांनी. किती त्रास करून घेताय स्वतःला. हे बघ आता तू शांत राहा. आता तो चिडलाय ना, आता आपण काहीच करू शकत नाही. त्याला त्याचा थोडा वेळ दिलाच पाहिजे ना. झोप तू. बघू. अडीच वाजून गेलेत. अजून नाही आलेत हे. आनंदी आला तुम्ही. हे रमा या खोलीत सुद्धा कित्येकदा वावरली असेल ना. आधीपासून तुला रमा दिसते हे मला न सांगणं तुला पटतंय? रमा आता या जगात नाही ही गोष्ट मी स्वतःला किती काळ गेला ही गोष्ट मान्य करायला. मी मान्य केली जेव्हा मी तुझ्या जवळ जवळ येऊ लागलो तेव्हा मी स्वतःला माफ करू शकलो. कारण रमा आता या जगात नाहीये. गेलेल्या व्यक्तीमध्ये अडकून न राहता पुढे जायला हवं असं मला वाटलं म्हणून मी तुझ्या जवळ येताना. तू काय केलंस? रमामध्ये न अडकून राहता मी तुझ्या जवळ आलो. तुझ्या समोर मी व्यक्त झालो. सगळ्या गोष्टी तुझ्या समोर सांगितल्या. पण रमा इथेच आहे या गोष्टीची जाणीव सुद्धा तुम्हाला होत दिली नाहीस. की खोटारडी आहेस तू. की बाय माझे काय बोलताय तुम्ही? मी जे काही केलं तुमच्यासाठी सगळं. माझ्यासाठी नाही केलंस तू. सगळं तू तुझ्यासाठी करत होते. स्वतःसाठी करत होतेस तू. तुला माझ्या जवळ यायचं होतं. आपलं हे नातं संपूर्ण तुला करायचं होतं. म्हणून तू रमाबद्दल मला काही सांगितलं नाहीस. पण तू याचाही विचार केला नाहीस की रमाला काय वाटलं असेल. पदोपदी तिने आपल्याला ज्या अवस्थेत बघितलं असेल तिला काय वाटलं असेल. नाही विचार आला ना मनात?
तुला लाज कशी वाटली नाही हे सगळं करत असताना? हे सगळं करत असताना त्या बाईने काय काय सहन केलं असेल एकदाही विचार मनात आला नाही तुझ्या? रमा हे सगळं काही सहन करू शकली असेल? मला वाटलं होतं की तू माझ्या भावना समजून घेणारी आहेस म्हणून मी तुझ्यासमोर कायम व्यक्त होत आलो. नाही, तू कधीच समजू शकली नाहीस. तू कधीच माझ्या भावना समजू शकली नाहीस. कोणी इतकं स्वार्थी कसं काय असू शकतं का? मला वाटतं मी तुला कधीच ओळखू शकलेलो नाही. जिच्यासोबत मी लग्न करायला तयार झालो ती आनंदी तू नाहीयेस. तू नाहीयेस. तुमचं काय ठरलं होतं की मला नाही सांगायचं का? तर मला त्रास होईल. नाही, मला सर्वात जास्त त्रास आता होतोय की रमाने काय काय सहन केलं असेल. रमाला होणारा त्रास तू बघत होतीस पण तरीही सुद्धा तू मला सांगितलं नाहीस. असं का वागलीस तू? त्रास होतोय तुम्हाला? झोपा तुम्ही, आपण उद्या बोलूया. झोपा? या खोलीत माझी झोप उडाली आनंदी. तुझ्या बाजूला मी यापुढे कधीच झोपू शकणार नाही. या विचाराने की माझ्या रमाने काय काय सहन केलं असेल. तू नाही तिच्या भावनांचा विचार केलास पण मी रमाच्या भावना आजही जपतो. आजही रमाला मी दुःखात बघू शकत नाही. अहो अहो ऐका तरी. रमा, चुकलो मी. मी या लग्नाला तयार झालो ते फक्त आपल्या चिंकीचा विचार करून. कदाचित तू सुद्धा माझ्या या लग्नाला तयार झाली असशील ते याच गोष्टीमुळे ना. मी मागचं सगळं दुःख विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. थोडी जरी कल्पना असते ना की तू माझ्या आसपास आहेस, तू मला ऐकतेस, तू मला पाहतेस. मी खरंच कधीच कुठलीच अशी गोष्ट केली नसती ज्याने तुला दुःख पोहोचेल. मी कधीच असं वागलो नसतो. मी कधीच आनंदीला माझ्या जवळही येऊ दिलं नसतं. मी लग्नच केलं नसतं. तुला विश्वास आहे ना माझ्यावर? मी मुद्दामून नाही केलं तुला दुखवण्यासाठी. नाही राघव, मला माहितीये तू हे सगळं मुद्दाम नाही केलेस, पण तू मागचं सगळं विसरून पुढे जाणं हे कधीतरी मलाही मान्य नव्हतं. मला नव्हतं सहन होत सगळं. मला कायम तुझ्याच आठवणीत राहायचं होतं. पण राघव, सोबत असणं आणि आजूबाजूला असणं यात फरक असतो ना. मी तुझ्या आजूबाजूला आहे पण आता आनंदी तुझ्या सोबत आहे. माझ्या असण्याला फक्त मर्यादा आहे. मी इथे अडकून पडले पण तू नको माझ्यात अडकू. आनंदी बरोबर छान संसार कर, सुखाचा संसार कर. आनंदी, सांग ना याला. रमा, मला माफ कर रमा. खरंच चुकलो मी. राघव, मी जे काही केलं तुमच्यासाठी सगळं. माझ्यासाठी नाही केलंस तू. सगळं तू तुझ्यासाठी करत होतेस, स्वतःसाठी करत होतेस. तू तुला माझ्या जवळ यायचं होतं. आपलं हे नातं संपूर्ण तुला करायचं होतं. तुला लाज कशी वाटली नाही हे सगळं करत असताना? मला वाटतं मी तुला कधीच ओळखू शकलेलो नाही. जिच्यासोबत मी लग्न करायला तयार झालो ती आनंदी तू नाहीयेस. थोडी जरी कल्पना असते ना की तू माझ्या आसपास आहेस, तू मला ऐकतेस, तू
मला पाहतेस, मी खरंच कधीच कुठलीच अशी गोष्ट केली नसती ज्याने तुला दुःख पोहोचेल. मी कधीच आनंदीला माझ्या जवळही येऊ दिलं नसतं. मी लग्नच केलं नसतं. चिंगी बाळा, हे घे डबा आणि बाटली. काय ग, दूध नाही प्यायलीस तू अजून? हा, हे घे बरं, दूध पी आधी, दूध पी. चल, हा असं ऑक्स इथे. हा आलेच मी, थांब. आई बसा बसा बसा. काय चिंगडी, आज कसली काही एवढी? अगं आजी, आज रिझल्ट आहे माझा. बाई हो का? अगो बाई, आत्या बघ आत्या. काय वर्षा, तुझी पण घाई कसली आज? घाई कुठे ग? उलट आज माझं लवकर आवरलंय. मी काल रात्रीच डबे भरून ठेवले होते ना. अगं रात्री रात्री डबे भरले? हो अगं, आमच्या ऑफिसमध्ये मायक्रोवेव्ह आहे ना, मग त्याच्यात अन्न गरम केलं की काम होतं माझं. आनंदी, निघते का मी? ऐका ना, हा? ते असं रात्रीचं जेवण नका घेऊन जाऊ तुम्ही, तुम्हाला त्रास होईल वर्षात आहे त्याचा. हो, आणि रोज तुला त्रास होतो त्याचं काय? अगं आणि तसंही काल रात्रीचं बरंच अन्न शिल्लक होतं. दादा आणि तू जेवलात कुठे काल रात्री? अहो डबा आणि चहा. तू आय कार्ड घेतलंस का? हो बाबा. आनंदी इकडे हे बघ, काल रात्री जे बिनसलं होतं ना, ते जरा शांत झालेलं दिसतंय. हा, परत विषय काढून त्याला त्रास होईल असं काही बोलू नकोस बाळा. आता चाललाय ऑफिसला, जाऊ दे शांतपणे. होईल हळूहळू सगळं व्यवस्थित. आई ग, मला दे चहा, तो संपला, घेते मी. आई या, बसा तुम्ही, मी चहा टाकते तुमच्या. अगं चहा वगैरे नको ग, मला जरा डोकेदुखीवरची गोळी दे ना. काय 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 झालं काय? अरे आज ना यांचं डोकं दुखतंय. मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? मी आणून दिलीस ती गोळी. नाही, मी आनंदीला सांगितलं होतं, पण ती गडबडीत सांगायला विसरली असेल. अरे सांगितलं होतं मला त्यांनी. आणि फक्त यासाठी तुम्ही 6 मजले वर चढून आलात? तू कशी काय विसरलीस ग? ते होळी, रंगपंचमी, आई इतकी गडबड होती ना माझी, माझ्या लक्षातच नाही आलं. गडबड नेहमीच असते, आणि कारण हे नेहमीचीच आहेत ना. नाही खरंच सांगते, इतका गोंधळ होता. आनंदी, तू खरंच विसरलीस की मुद्दामून नाही सांगितलंस? काय बोलताय तुम्ही? मी मुद्दाम, मी का करेन असं? हे आता मी सांगायला हवं? असं काय बोलतोयस तू राघव? सगळ्यांसाठी ती जीवाचं रान करते आणि तिलाच असं बोलायचं? करते ना, मी कुठे नाही म्हटलं, पण ते का करते ते पण जाणून घ्या. आनंदी, ठरवलंच असतो की माझ्यापुढे सगळ्या गोष्टी लपवून ठेवायच्या? माझ्यापर्यंत कुठलीच गोष्ट पोहोचू द्यायची नाही. काय चाललंय तुझं? राघवा, काय चाललंय तुझं? तुम्हाला नाही कळायचं ते? ठीक आहे, कर तुझ्या मनासारखं, पण मी आता बळी पडणार नाहीये. आई, तुम्हाला ह्यापुढे जे काही लागणार आहे ते तुम्ही डिरेक्टली मला सांगत जा. हिच्याकडून कुठलाही निरोप माझ्यापर्यंत पोहोचवण्याची काही आवश्यकता नाहीये. मला पूर्ण विश्वास आहे ते माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. तुम्हाला औषधं मी भरून देतो. चिंगी बाळा, चल, आजोबांना औषधं घ्यायची आहेत. मी तुला व्हॅनपर्यंत सोडतो आणि त्यानंतर मेडिकलमध्ये जाईन. ये.